मधून या क्षणाची मोठी बातमी आहे। वांद्रे पूर्वमध्ये पैशाने भरलेली गाडी खरं तर जप्त झालेली आहे। तर वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये ही गाडी आता सध्या नेण्यात आलेली आहे। वांद्रे पोलिसांकडून पुढची चौकशी सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीमध्ये राज्यात पैशांचा पाऊसच पडत असल्याचं बघायला मिळतंय, कारण अनेक ठिकाणी कोट्यवधींची रोकड ही जप्त करण्यात आलेली आहे आणि आता वांद्रेमध्ये ही पैशांनी भरलेली गाडी सापडलेली आहे। ही गाडी नेमकी कुठे जात होती, कशासाठी या गाडीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे होते, या संदर्भात आता पुढचा तपास केला जातोय आणि वांद्रे पोलिसांकडून पुढची चौकशी ही सुरू करण्यात आलेली आहे। एकूणच आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या कारवाया झालेल्या आहेत आणि या संदर्भात आता वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये नेमकी काय तपास सुरू आहे, अधिकची माहिती त्या संदर्भात घेऊयात आपले प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, काय सांगाल, ही गाडी नेमकी कुणाची होती, काही माहिती मिळू शकली आहे का, किंवा कुठे जात होती, काही माहिती मिळू शकली होती का? नक्कीच मुंबईतून सध्या पैसे पकडले जाण्याचं सत्र हे सुरूच आहे। वांद्रे उत्तरकडून देखील आपण बघतोय की पैशाने भरलेली गाडी जी ही पकडलेली आहे। सध्या गाडीला पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आलेला आहे आणि नेमकी गाडी कोणाची आहे आणि हा पैसा कोणासाठी नेला जात होता, काही इलेक्शन मध्ये वाटप करण्यासाठी या पैशाचा वापर होणार होता का, या सगळ्याची देखील आता चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। पोलिसांनी निवडणूक आयोग तसेच आयकर विभागाला याची माहिती देखील दिलेली आहे। एकूणच नक्कीच धन्यवाद सचिन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। कुठे अशा प्रकारे पैसे सापडतात, कुठे सोनं चांदी सापडते, तर कुठे पैसे सर्रास वाटप होत आहेत, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमकं महाराष्ट्रामध्ये हे काय घडतात असाच प्रश्न या ठिकाणी विचारावा वाटतो। मोहिनी, आता जसं तू सांगितलं सर्रास पैशांचं वाटप, पैसे सापडणं, त्यामुळे आता या संपूर्ण ज्या घडामोडी घडताय त्यावर निवडणूक आयोगाची नेमकी काय भूमिका असते हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कारवाई केली जाते का याच्याकडे सर्व जनतेचं खरं तर लक्ष लागलेलं आहे।